नमस्कार. आजचा मिनी ब्लॉगचा 6वा दिवस आणि आजचा 6वा दिवस नवरात्रीचा सुद्धा 6वा दिवस आहे आणि आजचा दिवस कात्यायनी या देवीला तो समर्पित आहे. आता आजच्या टिफिनचं रेसिपी मी आज टिफिनसाठी काय काय केलं होतं तर बघूया आपण. मी जेव्हा चपाती भाकरी झाली तेव्हा त्याच तव्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि लसूण हे शिजवण्यासाठी तेल घालून थोडं ठेवलं होतं आणि ते वाफवून शिजवून घेतलं आणि ते शिजल्यानंतर मग परत त्याच्यामध्ये जे लसूण होतं त्या लसूणमध्ये वरचं साल काढून ते परत एकजीव केलं आणि त्याला पूर्ण हाताने कुस्करून घेतलेलं आहे. कारण हाताने कुस्करल्यानंतरच मग ते पूर्ण एकसारखं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी काय केलेलं, ते जेव्हा पूर्ण असं कुस्करून झालं, एकजीव झालं त्याचं, तेव्हा मग त्याच्यामध्ये मी फोडणी घालणार होते. म्हणून मग एका कढईमध्ये परत तेल घेतलं आणि त्या तेलामध्ये सगळे मसाले म्हणजेच मोहरी, जिरं, हळद, तिखट, गूळ हे सगळं घालून ना मी ते टोमॅटोचं जे चटणी केली होती शिजवून वाफवून घेतलेली ते मी त्याच्यामध्ये घातलं आणि ते शिजवण्यासाठी थोडं ठेवलं आणि त्याच्यानंतर ते पूर्ण सगळं मसाले मिक्स करून घेतले आणि ही चटणी भाकरीसोबत खाल्ल्यानंतर खूपच छान लागते. तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा. आणि जेव्हा ती चटणी पूर्णपणे शिजली किंवा एक 5-10 मिनटं त्याला तसंच ठेवायचं, भाजून घ्यायचं परत एकदा. आणि तुम्हाला टेस्टसाठी परत जर धने जिऱ्याची पुडा असेल आवश्यक तर तुम्ही घालू शकताय, मी घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने ती टोमॅटो चटणी ही झाली आणि परत ते टोमॅटोचं चटणी मी काढून परत त्याच कढईमध्ये गवारीची ही भाजी करण्यासाठी घेते. परत त्याच ह्याच्यामध्ये तेल, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता घालून मी यावेळी शिजवलेल्या गवारीची भाजी करणार आहे. प्रत्येक वेळी भाजून करते पण यावेळी गवारी शिजवून घेतली होती आणि त्याच्यानंतर गवारी घातली, शेंगदाण्याचं कूट घातलं, मसाले घातले सगळं आणि ते मसाले थोडे मिक्स होण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलेलं आहे. कारण तसंच जर ठेवलं असतं तर ते पूर्ण कोरडं झालं असतं भाजी. मग त्याच्यानंतर मीठ घातलं आणि हे बघा ग्रेव्हीसारखी गवारीची भाजी तयार झालेली आहे. आजचा टिफिन बॉक्स किंवा आजचं टिफिनमध्ये द्या मी भाज्या दिल्या कशा वाटल्या ते कमेंट्समध्ये नक्की